नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी आज आपण शेंगदाणा गुळाची पोळी पाहणार आहोत। ही पोळी पहा किती छान झालेली आहे, सारण किती छान भरलेले आहे यामध्ये आणि मस्त अशी तुपाबरोबर सर्व करायची आहे। चला मग आता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। पीठ मळण्यासाठी इथे मी खोलगट भांडे घेतलेले आहे, त्यामध्ये थोडेसे पाणी घातलेले आहे, त्यामध्ये अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा तेल घातलेले आहे। लागेल तसे यामध्ये गव्हाचे पीठ घालायचे आहे आणि आपल्याला ह्याचे मध्यम कन्सिस्टन्सीचे पीठ मळून घ्यायचे आहे, जसे आपण चपातीचे मळतो त्या प्रकारेच। अशा प्रकारे खोलगट भांडी घेतल्यामुळे यामध्ये लवकर पिठाचा गोळा होतो आणि फक्त 5 ते 7 मिनिटातच हे पीठ मळले जाते। फक्त 5 मिनिटात पीठ तयार आहे माझे मळून। 10 मिनिट हे मी भिजण्यासाठी ठेवणार आहे, मऊ होण्यासाठी। 10 मिनिटानंतर यामध्ये थोडेसे तेल घालायचे आणि छान परत एकदा पीठ मळून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता अगदी मऊसूत असे आपले पीठ इथे तयार झालेले आहे। त्यानंतर इथे पोळपाट घेतलेले आहे, चपातीपेक्षा थोडासा आपल्याला जास्त गोळा घ्यायचा आहे। तर पहा हा गोळा मी इथे घेतलेला आहे। पहिले छान याची आपल्याला छोटीशी पोळी लाटून घ्यायची आहे। दोन्ही बाजूने थोडं पीठ लावलेलं आहे कोरडं। आता आपण याची पोळी लाटून घेऊया। एवढी आपण इथे पोळी लाटून घेतलेली आहे, त्यावर मी आता थोडं तेल ग्रीस करणार आहे। त्यानंतर आपण यावर घालूया 1.5 चमचा शेंगदाण्याचा कूट। शेंगदाण्याचा कूट भाजून शेंगदाणे याचा कूट करून ठेवलेला आहे मी, माझ्याकडे 15 दिवसाचा तयार असतो तो इथे घातलेला आहे। त्यानंतर ह्यावर आपण 1 चमचाच्या अंदाजाने गूळ पावडर घालणार आहोत। गूळ पावडर जर तुमच्याकडे नसेल तर गूळ तुम्ही किसून किंवा फोडूनही यामध्ये घालू शकता। आता पहा मोदकावानी आपल्याला ह्याची घडी घालायची आहे, जसे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे। आणि मोदकच आपल्याला थोडक्यात ह्याचा तयार करायचा आहे आणि वरचे टोक हे आपल्याला खाली दाबायचे आहे। आता छान हातावर असं शेंगदाण्याचं कूट आणि गूळ सगळीकडे पसरवून घ्यायचा आहे, जसे व्हिडिओ दिसते त्याप्रमाणे। त्यानंतर छान पिठामध्ये घोळवून घ्यायचे आहे आणि अगदी आल्हाद हाताने आपण याची पोळी लाटून घेणार आहोत। कोणत्याही प्रकारची चपाती किंवा पोळी असो, लाटताना अजिबात जोर लावायचा नाही, अगदी आल्हाद हाताने याची आपण पोळी लाटून घेणार आहोत। जर तुम्हाला गरज लागली तर अधूनमधून तुम्ही कोरडे पिठाचा वापर करू शकता गव्हाच्या। अगदी जाडसरही आपल्याला याची पोळी लाटायची नाही किंवा पातळी जास्त लाटायची नाही। पहा अशा कन्सिस्टन्सीची आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे, तुम्ही पाहू शकता। पोळी लाटायच्या आधी तवा मी इथे तापत ठेवला होता, छान प्रकारे ह्याला तेल ग्रीस करून घेतलेलं आहे। गॅसची ही आच आहे ती फुल फ्लेमवर आहे। ह्यावर आता छान शेंगदाण्याची पोळी घालून घेऊया। चपाती असो किंवा पोळी असो नेहमी फुल फ्लेमवर भाजावी, जेणेकरून ही अजिबात वातड किंवा कडक तयार होत नाही। एका साईडने छान भाजल्यानंतर बाजूने थोडे तेल सोडून घेतलेले आहे। आता आपण पोळी उलटून घेऊया। दुसऱ्या साईडने ही छान आपण खरपूस पोळी भाजून घेणार आहोत। मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी हा अतिशय पौष्टिक आणि झटपट होणारा पदार्थ आहे, नक्की बनवून पहा। आणि कशी झाली ही पोळी मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। परत पोळी एकदा उलटून घेतलेली आहे, पहा किती छान प्रकारे आपण भाजून घेतलेली आहे। परत थोडेसे तेल बाजूने सोडलेले आहे। आपली शेंगदाणा पोळी तयार आहे, काढून घेऊया। पहा ही आपली शेंगदाणा गुळाची पोळी मस्त झालेली आहे। त्यावर असे थोडेसे तूप ग्रीस करून घ्यायचे, खूप छान लागते तुपाबरोबर ही पोळी। आणि नक्की एकदा तुम्ही अशा प्रकारे तुपाबरोबर खाऊन पहा। पुरणपोळीपेक्षाही ही शेंगदाणा गुळाची पोळी खूप छान लागते, नक्की एकदा करून पहा। आणि तुपाबरोबर किंवा दुधाबरोबर तुम्ही ही सर्व करू शकता, मुलांना ही खूप आवडते, नक्की डब्यासाठी तुम्ही बनवून देऊ शकता, खूप मस्त तयार होते। तर पहा आतून पण तुम्हाला दाखवते किती छान आपले सारण भरले गेलेले आहे, मस्त। आता या तुपाबरोबर सर्व करायला, त्याबरोबरच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।